नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, हरभऱ्याला शेवटी दाणे भरण्यासाठी पाणी द्यावं की नाही याच्यामध्ये बरेच शेतकरी संभ्रमावत असतील. कारण बरेच शेतकरी हरभरा पिकाला जे आहे शेवटी पाणी देतात आणि अशामध्ये सर्वात जास्त नुकसान जे आहे हे हरभऱ्यामध्ये होत असते. आता हरभऱ्यामध्ये नुकसान कसं होते तर मित्रांनो, हरभरा जे आहे हे शेवटच्या अवस्थेमध्ये साधारण घाटी अवस्थेमध्ये जर हरभरा पिकाला जर स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर हरभरा जे आहे संपूर्ण जे आपण जमिनीला लोळतो म्हणतो त्या पद्धतीचा हरभरा या ठिकाणी हे होत असते. त्याच्यामुळे हरभऱ्याला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. म्हणून हरभरा पिकाला मी तर म्हणेल शेवटी हरभरा पिकाला घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यायला नाही पाहिजे. तर का द्यायला नाही पाहिजे तर मित्रांनो, हरभऱ्याला आपण पानाद्वारे सुद्धा हरभऱ्याची घाटी जी आहे ही आपण चांगल्या पद्धतीने भरू शकतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. बरेच शेतकरी स्प्रे न घेता हरभरा पिकाला पाणी देतात. ज्यांच्याकडे ड्रीप असेल अशा शेतकऱ्यांनी साधारण 1 घंटाची ड्रीप तुम्ही पाणी देऊन हरभरा पिकाला पाणी देऊ शकता. परंतु ज्यांच्याकडे स्प्रिंकलर आहे किंवा पट पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो हरभरा पिकाला शेवटी पाणी देऊ नका. कारण की आपण याच्यामध्ये अनुभव घेतलेला आहे की हरभरा ज्या वर्षी तुम्ही पाणी देशाल त्या वर्षी हरभरा उलट जास्त उत्पादन होण्यापेक्षा जास्त खराब होतच होते. त्याच्यामध्ये आपण अनुभव घेतलेले आहेत. म्हणून हरभरा पिकाला तुम्हाला शेवटी पाणी द्यायचं नाही. तर घाटी भरण्यासाठी काय करायचं तर मग मित्रांनो, घाटी भरण्यासाठी सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत की सर्वच पिकाला जे आपलं सर्वात बेस्ट रिझल्ट देणारे आहे ते म्हणजे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट, जे तुम्हाला कोणत्याही कंपनीत मिळते. जसं की आपण नेहमी सांगतो की ज्याचे रिझल्ट आहेत ते म्हणजे BASF कंपनीचे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट, जे की लिबरल नावाने येते, TMX2 या नावाने मार्केटला मिळते. साधारण पाव किलोची जी किंमत आहे साधारण 250 रुपयाला आहे आणि याच्यामध्ये 10 पंप होतात. आणि सोबत घ्यायचं आहे रायडोफायटस, जे की ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं न्यू पोटॅश नावाने मिळते, जे की तुम्हाला FMCचं लेजंड नावानेसुद्धा मिळते, आदास्काचं प्रोपोटॅश नावाने मिळते, पाटील बायोटेकचं केसरच्या नावाने मिळते. वेगवेगळ्या नावाने हे वेगवेगळे मार्केट जे आहे याची कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला मिळते. याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे जे की समुद्र शेवाळापासून बनवलेलं आहे. याच्यामध्ये 20% ऑर्गॅनिक पोटॅश आहे आणि 1% सल्फर आहे. तर याची तुम्ही फवारणी शेवटच्या अवस्थेमध्ये दाणे भरण्यासाठी घेऊ शकता. जमलंच तर हे स्प्रे घ्या. ज्यांना हे मार्केटला मिळत नसेल तर तुम्ही शेवटी 13-0-45 याचासुद्धा वापर फवारणीमध्ये करू शकता. हे जर मार्केटला मिळत नसेल तर तुम्ही शेवटीला 13-0-45 सोबत बोरानसुद्धा घेऊ शकता दाणे भरण्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला फवारणीचं नियोजन करू शकता. शक्यतो पाणी देऊ नका, कारण की पाणी दिल्यानंतर पिकाला जास्त जे फायदा होण्यापेक्षा घाटा जास्त होते. कारण की पिकाला शॉक लागते आणि एकदा खाली पीक जमिनीला टेकलं त्यानंतर पुन्हा उभं राहायला त्याला खूप वेळ लागते. साधारण घाटी अवस्थेमध्ये हरभरा जे आहे साधारण 80 दिवसाचा हरभरा असतो. त्याच्यामुळे हरभऱ्याचा कालावधी साधारण 100 दिवसाचा असतो. त्याच्यामुळे 80 दिवसामध्ये तुमची घाटी अवस्था असते आणि समोरची जी प्रोसेस आहे घाटी भरण्याची साधारण 80 दिवसापासून 55 दिवसापर्यंत ही घाटी भरण्याची अवस्था असते. आणि मग पुढचे जे 5-6 दिवस आहे, 10 दिवस आहेत ती वाळण्याची अवस्था असते. म्हणून पिकाला तुम्हाला जसं आता पानामध्ये ग्रेनरी आहे, समजा की हिरवेपणा आहे, तर ही पीक जे आहे पानाद्वारे तुमची घाटी भरण्याची क्षमता याच्या पिकामध्ये आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही हरभरा पिकाला पाणी देऊ नका. तुमच्या जमिनीमध्ये किती जरी ओल कमी झाली असेल किंवा मग भडोळ्या जरी पडले असेल, जमीन फाटली जरी असेल तरी हरभरा पिकाला पाणी शेवटी देऊ नका. धन्यवाद.